विद्यार्थी मित्रों, आज आपल्याला शिकायचे आहेत रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल्स। पाठीमागे आपण रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ मेटल शिकलो। मग ऍसिड मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड यांच्या रिएक्शन आपण शिकलो। रिएक्शनचं जनरलायझेशन एकदा आपण पाठ केलं ना, परत काय बाकीचे जास्त करायची गरज नाही। त्यासाठी तुम्हाला त्यांच्या व्हॅलन्सी माहित पाहिजे आणि एकदा व्हॅलन्सी माहित असल्या की बरोबर तुम्ही रिएक्शन लिहू शकता। ज्या वेळेला आपण रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल शिकतो, तर मेटल म्हणजे पाठीमागच्या तासाला आपण बघितलं होतं मेटल कशाला म्हणायचं, तर ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटला 1, 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात त्यांनाच आपण मेटल म्हणतो, बरोबर आहे की नाही। आता सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर हे सगळे मेटल आहे। आता या मेटलचं ऑक्साइड, मेटॅलिक ऑक्साइड म्हणजे काय, तर ज्या वेळेला एखादा मेटल ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो त्याचं ऑक्सिडेशन घडून येतं आणि त्यावेळेला त्याचं ऑक्साइड बनतं। सगळ्यात अगोदर डायरेक्ट रिएक्शन न पाहता आपण थोडेसे ऑक्साइड फॉर्मेशन रिएक्शन बघू। आता ऑक्साइड तयार होणं या रिएक्शनला रसायनशास्त्रामध्ये ऑक्सिडेशन असं म्हणतात। आणि हा शब्द सुद्धा तुमच्या लक्षात असायला पाहिजे, लिहून ठेवा तो शब्द, ऑक्सिडेशन। ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन कंबाईन होणं, एवढा सिंपल अर्थ आहे। जर आपण आपल्या दैनंदिन जीवनातले काही मेटल्स आणि त्यांचे ऑक्साइड्स आपण जर पाहिले, हे ऑक्साइड्स कसे होतात हे पाहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल। जर आपण सोडियम हा जास्त रिएक्टिव्ह मेटल आहे, सगळ्यांना माहिती असणारा हा मेटल आहे। ज्या वेळेला त्याची ऑक्सिजन बरोबर रिएक्शन घडून येते, एअर मधल्या ऑक्सिजन बरोबर तो कंबाईन होतो, त्याचं ऑक्सिडेशन घडतं। आता सोडियमच्या काही प्रॉपर्टी लक्षात ठेवा, हा एवढा रिएक्टिव्ह आहे ना, तो केरोसिन मधून, रॉकेल मधून बाहेर काढला की लगेच पेट घेतो, लगेच पेट घेतो, एवढा रिएक्टिव्ह आहे। त्यामुळं तो नेहमी केरोसिन मध्ये ठेवतात। आता ज्या वेळेला हवेतल्या ऑक्सिजन बरोबर याचा कॉम्बिनेशन होतं, रिएक्शन घडून येते, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे याचं सोडियम ऑक्साइड बनतं। आता बऱ्याच जणांना हे फॉर्म्युले लिहिता येत नाहीत, फॉर्म्युले लिहिण्याची मेथड पण शिकवतो। तुम्ही म्हणाल हे सगळं झालेलं आहे, तरी पण कसं आहे मुलांच्या लक्षात येण्यासाठी गरजेचं आहे। आता फॉर्म्युला तयार करताना काय करायचं, सोडियम आणि ऑक्सिजनच्या व्हॅलन्सी लिहायच्या। सोडियमची व्हॅलन्सी आहे 1 आहे आणि ऑक्सिजनची 2 आहे। आता ह्या व्हॅलन्सी किंवा ऍटॉमिक नंबर तरी मुलांचे पाठ असले पाहिजे। फॉर्म्युला बनवताना काय करायचं, हे 2 असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 2 Na ला द्यायचं आणि 1 ऑक्सिजनला द्यायचं, म्हणजे बरोबर बॅलन्स होतं। म्हणजे इथं Na O नाही बनत, इथं काय बनायला पाहिजे, Na2O बनायला पाहिजे। हे याचं नाव काय आहे मी तुम्हाला सांगितलंय। आता काय नाव आहे याचं, सोडियम ऑक्साइड आहे। म्हणजे व्हेन sodium combines with oxygen, then there is the formation of sodium oxide. आणि ही रिएक्शन अतिशय व्हायलेंटली होते, खूप फास्ट घडून येते। आता ह्यामध्ये नुसत्या रिएक्शन नाही शिकायच्या, तर रिएक्शन बॅलन्स करणं सुद्धा आलं पाहिजे। काळजीपूर्वक पहा, रिएक्शन बॅलन्सिंग काय आहे, तर डाव्या बाजूला जायचं, सोडियम किती आहेत, शक्यतो ज्याचे जास्त आहेत ना त्याच्यापासून सुरुवात करावी। आता ऑक्सिजन 2 आहे डाव्या बाजूला,
मग ऑक्सिजन जर डाव्या बाजूला 2 आहेत, उजव्या बाजूला किती आहेत चेक करा. ओच्या पुढे काय आहे का नाही, म्हणजे ऑक्सिजन किती आहे 1 आहे. मग आता या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला 2 करायला पाहिजे, पण 2 आपण इथं नाही लिहू शकत. तर काय करायचं, येण्याच्या आधी 2 लिहायचे. येण्याच्या आधी 2 लिहिले म्हणजे ते Na पण असतात आणि ऑक्सिजनला पण असतात, म्हणजे सोडियमला पण असतात आणि ऑक्सिजनला पण, दोघांना पण असतात. पण गंमत काय झाली इथं, 2 गुणिले 2 4 सोडियम झाले, म्हणजे रिएक्शन पुन्हा अनबॅलन्स, म्हणजे बॅलन्स काय राहिली नाही. ऑक्सिजन झाले ओ बॅलन्स, O2 आले, O2 आले, पण सोडियम आता किती झाले, 4 झाले. मग आता हे बॅलन्सिंग पुन्हा कसं करायचं, आता हे पुन्हा कसं बॅलन्सिंग करायचं जरा गेस करा. सोडियम बॅलन्स करायला पाहिजे ना, तर डाव्या बाजूला इथं सोडियमच्या अगोदर 4 लिहायचं. फक्त डावी बाजूच आपली, उजवी नाही. आता मोजा बरं, सोडियम 4 आहे, उजव्या बाजूला 4 आहे, डाव्या बाजूला ऑक्सिजन 2 आहेत, उजव्या बाजूला 2च आहे. तर हे झालं सोडियम ऑक्साईड फॉर्मेशन. ऑक्साईड बरोबरच्या रिएक्शन शिकताना अगोदर ऑक्सिडेशन शिकायला पाहिजे, म्हणून मी हे रिएक्शन सांगतो. आता हे झालं सोडियम ऑक्साईड फॉर्मेशन. सेम आहे असंच पोटॅशियम ऑक्साईड फॉर्मेशन लिहिता येईल तुम्हाला. तुम्ही ती रिएक्शन लिहू शकता. कीटो, सोडियम, पोटॅशियम, लिथियम यांच्या ऑक्सिजन बरोबरच्या रिएक्शन तुम्ही स्वतः लिहू शकता. समजा आता मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियमची कीट जर आपण हवेमध्ये जाळली, आता मॅग्नेशियम काही सोडियम एवढा रिएक्टिव्ह नाही, तर मॅग्नेशियमचं ऑक्सिजन बरोबर रिएक्शन होणं, ज्या वेळेला मॅग्नेशियमची कीट आपण हवेमध्ये जाळू त्यावेळेला मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होईल. काय रिएक्शन येईल आता इथं, या ठिकाणी प्रॉडक्ट काय तयार होईल, गेस करता येत नाही. हा, मॅग्नेशियम ऑक्साईड असणार आहे हे बरोबर आहे. हो, मॅग्नेशियम ऑक्साईड असणार हे मान्य आहे. त्याची मॉलिक्युलर फॉर्म्युला MgO. बरं, आता MgO कसा आणला ते सुद्धा सांगता आलं पाहिजे. मॅग्नेशियमची व्हॅलन्सी 2 आहे. मॅग्नेशियम, हा बोला, मॅग्नेशियमची 2 आहे, ऑक्सिजन. हो, ही रिएक्शन आता बॅलन्स केली पाहिजे. बॅलन्स करताना डावी आणि उजव्या बाजूच्या ऍटमची संख्या मोजा. रिएक्शन बॅलन्स करताना ऑक्सिजन 2 डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला 1च आहे, म्हणून काय करायचं, हे O2 करण्यासाठी Mgच्या आधी 2 लिहायचं. Mgच्या आधी लिहिलेलं 2 हे Mg ला पण असतं आणि O ला पण असतं. आता इथं झालं ट्वाइस MgO, म्हणजे Mg 2 झाले. मग त्यामुळे इथं पुन्हा रिएक्टंटच्या साईडला पण तिथं 2 करावे लागतील. हे झाले बॅलन्स्ड रिएक्शन, ट्वाइस Mg प्लस O2. देयर इज द फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढऱ्या रंगाची पूड तयार होते. आणखीन एक रिएक्शन आपण ऑक्सिडेशनची शिकू, म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा भाग आपल्याला बऱ्यापैकी क्लिअर होईल. नाहीतर नुसतं ऑक्साईड शिकल्यावर ऑक्साईड विथ ऍसिड शिकून उपयोग नाही. हा, समजा आपण ऍल्युमिनियम घेतलं, जनरली काय होणार, ऍल्युमिनियम बघा, ज्यांना कुणाला रिएक्शन सांगता येते त्यांनी सांगू शकता. ज्यांना सांगता येते त्यांनी सांगा. Al3O2. परत एकदा Al3O2.
आता रिएक्शन मी सांगतो बघा, ॲल्युमिनियम प्लस ऑक्सिजन, ऑक्सिजन O2, ॲल्युमिनियमची ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाली. आता तुम्हाला त्यासाठी ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं. फक्त फॉर्म्युला कसा बनवायचा परत एकदा दाखवतो. ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी आहे 3, ऑक्सिजनची व्हॅलन्सी आहे 2. आता या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे या ठिकाणी काय मिळायला पाहिजे, Al ला 2 यायला पाहिजे, Al2 आणि O3 ॲल्युमिनियम ऑक्साईड. आता हे झालं ऑक्साईड कसं तयार होतं हे शिकणं झालं, पण त्यावेळेला त्याची बॅलन्स्ड इक्वेशन सुद्धा यायला पाहिजे. आता समजा O बघितले आपण, ऑक्सिजन डाव्या बाजूला 2 आहे, उजव्या बाजूला 3 आहे. मग 2 आणि 3 तर या ठिकाणी बॅलन्स करायला 2 आणि 3 चा लसावी काढायचा. 2 आणि 3 चा लसावी म्हणजे दोघांच्या पाड्यातील संख्या लिहायच्या. बर, 1 त्रिक 6 आणि 3 दुणे 6, दोघांच्या पाड्यामध्ये 6 ही सामायिक संख्या येते. मग 2 आणि 3 चा लसावी काढल्यानंतर आधी हा लसावी काढला आणि लसावी काढला 6 आला, 2 ला 3 ने गुणायचं म्हणजे इथं थ्राईस O2 करायचं. आणि इथं सुद्धा O किती आहे, तर O 2 आहे, O 3 आहे. मग याला कितीने गुणायचं, 2 ने गुणायचं म्हणजे 3 ला 2 ने आणि 2 ला 3 ने. आता ऑक्सिजन डाव्या बाजूला 3 दुणे 6 आणि उजव्या बाजूला 2 त्रिक 6. आता ऑक्सिजन बॅलन्स झाले. ॲल्युमिनियम मात्र बॅलन्स नाहीत अजून, ते बॅलन्स करा. 2 गुणिले 2 4, म्हणजे या ठिकाणी झाले 4 आणि ही झाली बॅलन्स्ड इक्वेशन, बॅलन्स्ड रिएक्शन. आता ऑक्सिडेशन शिकल्यानंतर आपल्याला रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल शिकायचंय, म्हणजे मेटल ऑक्साइड बरोबर ऍसिडच्या होणाऱ्या रिएक्शन. आता त्यापूर्वी त्यांनी एक आपल्याला ट्राय दिस मध्ये छोटीशी ऍक्टिव्हिटी दिली. टेक सम वॉटर इन अ टेस्ट ट्यूब अँड ऍड अ लिटल रेड ऑक्साइड. आता रेड ऑक्साइडचं कंसामध्ये त्यांनी डिस्क्रिप्शन दिलेले. द प्रायमर युज्ड बिफोर पेंटिंग आयर्न आर्टिकल्स. आयर्न आर्टिकल पेंट करण्यासाठी वापरलं जाणारं जे प्रायमर असतं अगोदर आपण देतो त्यालाच आपण रेड ऑक्साइड म्हणतो. बर, काय करायला सांगितलंय, रेड ऑक्साइड घ्या. आता हे जे रेड ऑक्साइड असतं तुम्हाला ऍडिशनल माहिती म्हणून सांगून देतोय, हे आयर्नच ऑक्साइड असतं बरं का. हे रेड ऑक्साइड म्हणजे काय असतं तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, Fe2O3 असतं. हे जे आयर्न ऑक्साइड आहे याला दुसरं नाव आहे रेड ऑक्साइड, म्हणजे हे माहिती असलं पाहिजे. रेड ऑक्साइडचं पहिल्यांदा काय करतं, पेंटिंग करताना आयर्न आर्टिकल पहिल्यांदा त्याचा लेअर देतात. नाव ऍड स्मॉल क्वांटिटी ऑफ डायल्यूट HCl. डायल्यूट HCl घ्या. शेक द टेस्ट ट्यूब अँड ऑब्झर्व. चांगल्या पद्धतीने ती टेस्ट ट्यूब शेक करा, हलवा. डज द रेड ऑक्साइड डिझॉल्व इन वॉटर? What change takes place in the particles of red oxide on adding dilute HCl? तर इथं पहिल्यांदा तुम्ही हे शिकलाय आधी रेड ऑक्साइड म्हणजे काय, तर हे आयर्न ऑक्साइड Fe2O3 आहे. बर, आता हे Fe2O3 ज्या वेळेला आता मेटलचे जे ऑक्साइड्स आहेत, मग कॅल्शियम ऑक्साइड असेल, ॲल्युमिनियम ऑक्साइड असेल, मॅग्नेशियम ऑक्साइड असेल किंवा सोडियम ऑक्साइड असतील, हे सगळे ऑक्साइड्स मुळात बेसिक आहे. काय आहेत, बेसिक आहे. आता बेसिक आहेत म्हणजेच काय आहे, त्यांच्याकडे बेसिक प्रॉपर्टी. म्हणजे मेटल ऑक्साइड हे ज्या वेळेला ऍसिड बरोबर रिएक्ट होतात त्यावेळेला तयार होतं साल्ट आणि वॉटर. त्यामुळे त्यांना आपण बेसिक ऑक्साइड्स असं म्हणतो, त्यांना बेस असं म्हणतो. ऑक्सिडेशन ऑफ आयर्न प्रिव्हेंट व्हावं म्हणून त्याच्यावर आपण रंग देतो.
पण तो रंग देण्याच्या अगोदर Fe2O3 हे रेड ऑक्साईडचं प्रायमर लावलं जातं, तुम्हाला सांगितलं. आता त्या संदर्भात आपल्याला काय प्रश्न आहे, डज द रेड ऑक्साईड डिझॉल्व्ह इन वॉटर? तर याचं नो हे उत्तर आहे. तुम्हाला माहित नसावं, पण याचं आन्सर आहे नो. रेड ऑक्साईड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. त्यानंतर आणखीन एक प्रश्न आहे त्या ठिकाणी, व्हॉट चेंज टेक्स प्लेस इन द पार्टिकल्स ऑफ रेड ऑक्साईड ऑन ऍडिंग डायल्यूट HCl? डायल्यूट HCl ऍड केल्यानंतर त्या रेड ऑक्साईड मध्ये काय चेंज होतो? तर वॉटर इन्सोल्युबल रेड ऑक्साईड जे आहे, म्हणजे पाण्यामध्ये न विरघळणारं जे रेड ऑक्साईड आहे, रिॲक्ट्स विथ HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर मात्र ते रिॲक्ट होतं. आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर ज्या वेळेला ते रिॲक्ट होतंय त्यावेळेला वॉटर सोल्युबल, आता एक लक्षात घ्या, त्यामध्ये ते डिझॉल्व्ह होतंय, हे सगळ्यात महत्वाचं हेच आहे. आणि डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय तयार होणार आहे? निश्चितपणे तर आयर्न क्लोराईड तयार होणार आहे. हे आपल्याला पुढे लक्षात येतच. ती रिएक्शन आपल्याला पुढील पेजवर दिलेली आहे. तर पहिल्यांदा एवढं इथे लक्षात घ्या, रेड ऑक्साईड डज नॉट डिझॉल्व्ह इन वॉटर, but when dilute HCl is added to it, then there is the formation, म्हणजे it dissolves and forming water soluble iron chloride FeCl3 हे तयार होतं त्या ठिकाणी. ही रिएक्शन आपल्याला नेक्स्ट पेज वर दिलेलीच आहे. ती रिएक्शन आपल्याला आता बघायची आहे. FeCl3 आयर्न क्लोराईड तयार होण्याची प्रोसेस, कारण हे इथं आपल्याला स्टार्टिंगला तेच दिलेले आहे. तर पुढच्या पेजवर बघा, द केमिकल फॉर्म्युला ऑफ रेड ऑक्साईड इज Fe2O3. आपण आता जे पाहिलं, रेड ऑक्साईड काय आहे, तर हे आयर्न ऑक्साईड आहे. त्याचा फॉर्म्युला Fe2O3, आणि हे कुठंतरी येऊ शकतं. रेड ऑक्साईड म्हटलं की हे लक्षात ठेवा, Fe2O3 हा जो फॉर्म्युला आहे हा कोणाचा आहे? रेड ऑक्साईड आहे. वॉटर इनसोल्युबल रेड ऑक्साईड रिॲक्ट्स विथ HCl. आता आपण जे वर जे प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर इथं, सगळं उत्तर इथं आहेच. काय म्हटलंय? रेड ऑक्साईड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही. इनसोल्युबल म्हणजे अद्रावणी. परंतु त्याच्या पुढे दिलेले स्पष्टीकरण, reacts with hydrochloric acid to produce water soluble salt FeCl3. त्या ठिकाणी FeCl3 हे वॉटर सोल्युबल साल्ट तयार होतं. This gives a yellowish color to water, आणि पाणी येलोइश रंगाचं बनतं. आता रिएक्शन दिलेले इथं, Fe2O3 प्लस HCl, म्हणजे आयर्न ऑक्साइड, रेड ऑक्साइड प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड, देयर इज द फॉर्मेशन ऑफ FeCl3 प्लस H2O. आता ही रिएक्शन आपल्याला क्लिअर करावी लागेल. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर हे आयर्न ऑक्साइड प्लस हायड्रोक्लोरिक ऍसिड, देन देयर इज द फॉर्मेशन ऑफ आयर्न क्लोराइड FeCl3 प्लस थ्राइस H2O. बॅलन्सिंग सहित ही रिएक्शन आपल्याला आली पाहिजे. आता याच्यात काय झालं, हे मेटल ऑक्साइड आहे, हे प्लस ऍसिड आहे, त्याच्यातून हे साल्ट मिळालं आणि हे वॉटर मिळालं. आता हे ऍसिड, साल्ट आणि वॉटर कोणत्या रिएक्शन मध्ये तयार होतं? जरा पाठीमागे आठवा आपण शिकलेल्यामध्ये, साल्ट प्लस वॉटर तयार कोणत्या प्रकारच्या रिएक्शन मध्ये होतं? न्यूट्रलायझेशन. येस, हे न्यूट्रलायझेशन मध्ये तयार होतं. मग हे जर ऍसिड असेल, HCl हे ऍसिड आहे हे आपल्याला माहिती आहे, मग Fe2O3 काय असायला पाहिजे? Fe2O3 निश्चितपणे काय असायला पाहिजे? बेस असायला पाहिजे. गुड, बरोबर आहे, हे बेस असलं पाहिजे, कारण साल्ट आणि वॉटर तयार होतं. म्हणजे ह्या रिएक्शनला आपण न्यूट्रलायझेशन म्हणू शकतो का? या रिएक्शनला आपणाला न्यूट्रलायझेशन म्हणता येईल का? हो,
एकदम बरोबर आहे. या रिएक्शनला आपणाला न्यूट्रलायझेशन म्हणता येतं. एकदम बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं. तर ही न्यूट्रलायझेशन रिएक्शनच आहे. म्हणजे तुम्हाला आता आणखी समजलं, मेटॅलिक ऑक्साइड्स ऍसिडिक आहेत का बेसिक आहेत? मेटॅलिक ऑक्साइड्स ऍसिडिक आहेत का बेसिक आहे? बेसिक आहे. ही नवीन प्रॉपर्टी लिहून ठेवा. मेटॅलिक ऑक्साइड्स बेसिक. तर मेटॅलिक ऑक्साइड्स हे बेसिक आहेत. ही प्रॉपर्टी आता जी सांगितलेली आहे आपल्याला आवश्यक आहे, कारण इथं ऍसिड प्लस बेस, देर इज अ फॉर्मेशन ऑफ साल्ट अँड वॉटर. आणि हे कसं होतं, कुठं ना कुठं तुम्हाला उपयोगाला येतं. म्हणून तुम्हाला सांगितलं, हे एकदा लिहून ठेवलं, लक्षात ठेवलं की पुन्हा अडचणी येत नाही. आता ऍसिड प्लस मेटल मध्ये साल्ट प्लस H2 तयार होत होतं. या दोन्ही रिएक्शन परत एकदा जनरलायझेशन सांगतो. मेटल प्लस ऍसिड. आता मेटल प्लस ऍसिड, त्यामध्ये ऑक्सिजन नव्हताच मिळत. त्यावेळेला तिथं काय तयार होत होतं? साल्ट प्लस वॉटर तयार होत होतं का H2 तयार होत होतं? H2 तयार होत होतं. H2 हायड्रोजन गॅस तयार होत होता. हा, आपल्या पुस्तकात मात्र एका ठिकाणी त्यांनी वॉटर दिलेले, पण ते चुकून झालेले. आणि आता काय शिकताय तुम्ही? मेटल ऑक्साइड शिकताय. मेटल ऑक्साइड मध्ये काय तयार होतं? दोन्ही कंपॅरेटिव्हली सांगतो, जे लक्षात राहावं. मेटल ऑक्साइड प्लस ऍसिड. इथं काय तयार होणार? साल्ट प्लस वॉटर H2. हा, मग पहिल्या रिएक्शनला न्यूट्रलायझेशन म्हणता येतं का मेटल प्लस ऍसिडला? नाही, त्याला नाही म्हणता येणार. पण ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन. सेकंड रिएक्शन ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. आता मग मेटलचं कोणतंही ऑक्साइड असू द्या, आणि ज्यांना FeCl3 चं नाव माहित नसेल तर परत एकदा लक्षात ठेवा, फेरिक क्लोराइड. आणि त्याचा कलर पण आपल्याला माहिती असावा, येलोइश कलर आहे. FeCl3 जे तयार झालेलं आहे, नावं लिहून ठेवा तिथं. आपल्याला स्पष्टीकरण देताना ते लागणार आहे. फेरिक क्लोराइड. आणि कलर पण माहिती असायला पाहिजे, येलोइश कलर आहे. आता पुढील रिएक्शन कडे जाऊ. इथं जनरलायझेशन दिलंय, मेटल ऑक्साइड प्लस डायल्यूट ऍसिड, साल्ट प्लस वॉटर. इथं बरोबर आहे. आता CaO, कॅल्शियम ऑक्साइड प्लस HCl, देर इज द फॉर्मेशन ऑफ कॅल्शियम क्लोराइड अँड वॉटर. आता हे लगेच कळेल. तर रिएक्शन कम्प्लीट करून घ्या. CaO, कॅल्शियम ऑक्साइड, स्टेट सहित आपल्याला असलंच पाहिजे, सगळंच माहिती असलं पाहिजे. त्यांच्या स्टेट आल्याच पाहिजेत. कॅल्शियम ऑक्साइड सॉलिड, त्यांनी बॅलन्स सहित दिलेलंच आहे. या ठिकाणी काय तयार होतं? कॅल्शियम क्लोराइड. आता रिएक्शन जर बॅलन्स म्हणजे रिएक्शन लिहिताना इथं मॉलिक्युलर फॉर्म्युले माहित नसतील तर कॅल्शियमचं 2 इथं Cl ला टाका आणि Clचं 1 कॅल्शियमला टाका. CaCl2 बनेल, CaCl नाही. मी खूप जाणीवपूर्वक सांगतोय, सगळ्यांच्या लक्षात यावं म्हणून माझा हेतू आहे. आणि मुलांनी हे शिकलं पाहिजे. आता मॉलिक्युलर फॉर्म्युले बनवणं. कॅल्शियम ऑक्साइड, काय फॉर्म्युला आहे कॅल्शियम ऑक्साइडचा? CaO. आणि हे आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. कॅल्शियम क्लोराइड CaCl2 ऍक्वियस म्हणा, H2 लिक्विड म्हणा. कॅल्शियम ऑक्साइडला लाईम असं म्हणतात, ज्याला आपण चुना म्हणतो. आणि लाईम वॉटर म्हणजे CaOH2. तो विरी गेलेला चुना वेगळा, ते CaOH2 असतं, हे लाईम आहे. हे सगळं माहित असलं पाहिजे आपल्याला. हे A to Z गोष्टी माहित असल्या पाहिजेत.
आता या रिएक्शन नंतर आपल्याला सेकंड रिएक्शन आहे मॅग्नेशियम ऑक्साइड. मॅग्नेशियम ऑक्साइड प्लस, आता त्यांनी रिएक्शन कंप्लीट करायला दिलेली आहे. मॅग्नेशियम क्लोराइड दिले तयार करून आणि प्लस H2O दिले. फक्त ऍसिड तुम्हाला तिथं शोधायचं आहे, कोणतं ऍसिड असेल. HCl. आता ऍसिड कोणतं असेल म्हणल्यावर 2HCl म्हणायची गरज नसते. ते बॅलन्स करताना 2HCl येतं. ते बॅलन्स करताना 2HCl येतं. Cl 2 आहेत, तिकडे 2 केले, H 2 आहेत, O 2. आता हे बॅलन्स आहे. मॅग्नेशियम ऑक्साइड, हायड्रोक्लोरिक ऍसिड. आता मॅग्नेशियम क्लोराइड हे साल्ट आहे, हे लक्षात घ्या. मॅग्नेशियम मॅग्नेशियम ऑक्साइडची रिएक्शन लिहिल्यानंतर आपल्याला पुढे दिलेले झिंक ऑक्साइड. आता झिंक ऑक्साइड ZnO. आता इथं तुम्हाला झिंकची व्हॅलन्सी माहित नसली तरी माहिती झाली आपोआप, कारण ZnO मुळे O ची व्हॅलन्सी माहिती आहे ना, त्यामुळे तुम्हाला झिंकची व्हॅलन्सी माहित झाली. किती असावी झिंकची व्हॅलन्सी? गेस करा. 2. गुड. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिएक्शन घडून येते आणि या ठिकाणी काय तयार होणार? मग प्रॉडक्ट पहा काय तयार. ZnCl2 प्लस H2. आता झिंक क्लोराइड. तर ही रिएक्शन तुम्हाला डेफिनेटली सांगता आली. तर झिंक ऑक्साइडला एक थोडस स्टार करून ठेवा. ही रिएक्शन का स्टार करायचं सांगतो. आता हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, हे ऍसिड आहे, त्यामुळे झिंक ऑक्साइडला तुम्ही काय म्हणणार? बेस म्हणणार. हे ऍसिड आहे, हे बेस आहे. परंतु आता इथं हे साल्ट वॉटर तयार झालं, त्यामुळे तुम्ही ह्याला न्यूट्रलायझेशन म्हणलं, ह्याला बेस म्हणलं, झिंक ऑक्साइडला. हे तर बरोबर आहे की नाही? आता जर ऍसिड प्लस ऍसिडची रिएक्शन होत नसते, बेस प्लस बेसची रिएक्शन होत नसते, परंतु या झिंक ऑक्साइडची, ऐका नीट थोडस, झिंक ऑक्साइडची बेस बरोबर पण रिएक्शन घडून येते. म्हणजे ज्या वेळेला ZnO सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर जर रिएक्शन घडून आली, येते का? हो, येते घडून. तर त्या ठिकाणी ज्या वेळेला सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर रिएक्शन घडून येते, त्यावेळेला त्याला आपल्याला काय म्हणावं लागेल? ऍसिड म्हणावं लागेल. कारण झिंक ऑक्साइड रिएक्ट्स विथ ऍसिड एज वेल एज बेस. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर पण ते रिएक्ट होतं. रिएक्ट व्हायला नको ऍक्च्युअली, पण ते रिएक्ट होतं. कंपल्सरी माहिती असलं पाहिजे आपल्याला. मग त्यामुळं झिंक ऑक्साइड आणि अल्युमिनियम ऑक्साइड, आता हे दोन ऑक्साइड असे आहेत, रिएक्ट्स विथ ऍसिड एज वेल एज बेस, आणि त्यामुळे यांना एक स्पेशल नाव आहे यांच्या ऑक्साइडला. लिहून ठेवा तिथं, एम्फोटेरिक ऑक्साइड. एम्फोटेरिक म्हणजे इट रिएक्ट्स विथ ऍसिड एज वेल एज बेस, देअरफॉर इट इज कॉल्ड एज एम्फोटेरिक. बाकीचे ऑक्साइड असे नाही. झिंक ऑक्साइड आणि अल्युमिनियम ऑक्साइड, अल्युमिनियम ऑक्साइडच्या रिएक्शन तर 100% तुम्हाला पुढे आहेतच. मग ह्या रिएक्शन आता जरी तुम्हाला कसे नसली तरी पण थोडीशी माहिती त्याची असायला पाहिजे, कारण नेक्स्ट इयरला हे सगळं आहे. पुन्हा ज्या वेळेला आता वेल नोन रिएक्शन आहे अल्युमिनियम ऑक्साइडची रिएक्शन Al2O3 माहिती असावी म्हणून सांगतोय तुम्हाला, प्लस NaOH that gives twice NaAlO2 रिएक्शन ही माहिती असली पाहिजे.
प्लस H2. आता याच्यामध्ये हे सोडियम ॲल्युमिनेट हे नाव आहे, हे नोट करून ठेवा. सोडियम ॲल्युमिनेट. आता हे बेस आहे, हे सोडियम हायड्रॉक्साईड असल्यामुळे, आणि म्हणून ह्या ॲल्युमिनियम ऑक्साईडला आपण निश्चितपणे काय इथं म्हणणार, ऍसिड म्हणणार. आणि ऍसिड बरोबर पण रिॲक्ट होतं, ऍसिड बरोबर पण रिॲक्ट होतं. आता ऍसिड बरोबरची रिॲक्शन आपण इथं घेऊयाच. इथे एक दिलेले आहे त्यांनी. आपण हीच रिॲक्शन ऍसिड बरोबर जर घेतली, Al2O3 plus HCl, there is the formation of aluminum chloride plus H2. आता या ठिकाणी ह्या रिएक्शन वरून आपण याला एम्फोटेरिक ऑक्साइड म्हणतो. तुम्हाला लगेच नाही कळणार, परंतु लिहून ठेवा, हे माहिती असावं. अल्युमिनियम ऑक्साइड आणि झिंक ऑक्साइड ऍसिड बरोबर पण रिॲक्ट होतात आणि बेस बरोबर पण रिॲक्ट होतात, आणि म्हणून त्यांना आपण एम्फोटेरिक ऑक्साइड असं म्हणतो. आता ही रिॲक्शन अल्युमिनियम ऑक्साइडची रिॲक्शन आपल्या अभ्यासाला आहे. फक्त तिथं दिलेली जी रिॲक्शन आहे, आता मी हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबरची दिली, परंतु आपल्या अभ्यासाला इथं Al2O3 सॉलिड प्लस 6HF. आता ही रिॲक्शन दिलेली आहे तुम्हाला. HF काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. कशाचं नाव आहे HF? HF आहे हायड्रोजन फ्लोराईड. हा, एकदम बरोबर, हायड्रोजन फ्लोराईड आहे. आणि याच्यापासून काय तयार होईल, आता हे प्लस असतं, हे मायनस असतं, ह्याच्यात हे प्लस असतं, हे मायनस असतं, मग प्लस हे मायनस बरोबर कंबाईन होतं. हा, काय होणार, AlF3 तयार होणार. काय तयार होणार, AlF3. त्याला म्हणायचं अल्युमिनियम फ्लोराईड. आता त्याच वेळेला तिथं वॉटर तर तयार होणारच आहे. हा, बॅलन्स केली तर आता हे तुम्हाला कसं बॅलन्स करून देतो पटपट. हा, तर ही रिॲक्शन आपल्याला अल्युमिनियम ऑक्साईडची जी सांगितली हायड्रोजन फ्लोराईड आहे, आणि हायड्रोजन फ्लोराईड बरोबर ही रिॲक्शन आहे. या ठिकाणी हे ऍसिड आहे आणि हे बेस आहे. तुम्हाला हे ऍसिड बरोबर रिॲक्ट होतं, बेस बरोबर पण रिॲक्ट होतं, ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि दोघांच्या काय करायचं, कंपॅरेटिव्ह रिॲक्शन अशा शिकायच्या. कंपॅरेटिव्ह म्हणजे कसं, Al2O3 ची लगेच इथं NaOH बरोबर पण रिॲक्शन लिहून ठेवा. आपल्या पुस्तकात दिली नाही, पण हे सध्या इथं दिली नाही, पण हे माहिती असावं म्हणून देतोय. लिहून ठेवा लगेच. अल्युमिनियम ऑक्साईड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड बॅलन्स एक देतोय, म्हणजे कसं होईल, कमी वेळ लागेल आपल्याला. ट्वाइस NaAlO2 सोडियम ॲल्युमिनेट. आणि आपल्या पुस्तकात पण हे आहेच, ह्याच्यातच आहे, ह्याच्या खाली लगेच तो प्रश्न आहे, सोडियम ॲल्युमिनेट प्लस H2O. म्हणजे आपल्या पुस्तकात सुद्धा हाच प्रश्न पुढं आहे. हे काय झालं, सोडियम हायड्रॉक्साईड. आता याच्यातून काय स्पष्ट झालं की हे एम्फोटेरिक ऑक्साइड आहे. हेच तुम्हाला पुढे शिकायचं आहे, पण हे इथं दाखवून दिलं तुम्हाला. पुढचा पण भाग सोपा झाला. अशी झिंक ऑक्साइडच्या पण रिॲक्शन आपण तिथं पण शिकू. ZnO प्लस HCl, ZnCl2 प्लस H2O. आता व्हॉट टाइप ऑफ कंपाऊंड इज मेटल ऑक्साइड विथ रेफरन्स टू न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. या प्रश्नाचं उत्तर काय येईल, बेसिक. यस, बरोबर आहे. मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर, एक्सप्लेन द स्टेटमेंट. आता ही सगळी उदाहरणं त्याला स्पष्टीकरणासाठी देता येतील. ही सगळी उदाहरणं तुम्हाला स्पष्टीकरणासाठी देता येतील. ऍसिड बरोबर रिॲक्ट होतात, म्हणजेच ते काय असायला पाहिजे, बेस असायला पाहिजे. आणि बेस बरोबर रिॲक्ट झाले की ते काय असलं पाहिजे, ऍसिड असलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण आता हा भाग कंप्लीट केलेला आहे.